Good morning, students. In our last lecture, we have studied about planning of the orchard. यामध्ये आपण निवडलेल्या जागेवरती फळझाडे लावण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी किंवा सुविधा तिथे उपलब्ध कराव्यात याविषयी अभ्यासले आहे. यामध्ये फर्स्ट रोड्स अँड बिल्डिंग्स म्हणजे फळझाडे लावण्यापूर्वी तिथे रस्ते तयार करणे, इमारतींचे बांधकाम करणे आणि ते कशा पद्धतीने करणे हे याच्यामध्ये पाहिले आहे. सेकंड पॉईंट वेल डिगिंग म्हणजे बागेसाठी पाण्याचा स्रोत हा जर विहीर असेल तर त्या विहिरीचे खोदकाम किंवा बांधकाम करणे हे देखील फळझाडे लावण्यापूर्वीच करावे हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहिले आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे फेन्सिंग म्हणजे कुंपण. आता हे कुंपण म्हणजे काय तर जनावरे आणि चोर यांच्यापासून बागेचे संरक्षण करण्यासाठी जे काही स्ट्रक्चर तयार केले जाते त्याला फेन्सिंग असं म्हटलं जातं. याचे दोन प्रकार देखील आपण अभ्यासले आहेत. पहिला लिव्हिंग फेन्सिंग. यामध्ये झाडांचे प्लांटेशन करून बागेचे संरक्षण केले जाते. यामध्ये करवंद, दुरांटा ही एकदम दाट लावली जातात. बागेच्या भोवती चारही बाजूने ही झाडे एकदम दाट लावली जातात. यामुळे जनावरे, चोर यांचा शिरकाव कमी होतो. दुसरा प्रकार म्हणजे नॉन लिव्हिंग फेन्सिंग. यामध्ये झाडांऐवजी कंपाऊंड वॉल्स म्हणजे भिंतीचे बांधकाम केले जाते किंवा बार्बेड वायर्स यांचा वापर केला जातो, म्हणजेच काटेरी तारांचा वापर केला जातो. आता या तीनही पॉईंटमध्ये म्हणजेच रोड्स अँड बिल्डिंग्स, वेल डिगिंग आणि फेन्सिंग यामध्ये फेन्सिंग हा घटक परीक्षेमध्ये फक्त ऑब्जेक्टिव्हसाठी विचारला जातो. त्यामध्येही लिव्हिंग फेन्सिंगमध्ये काय वापरले जाते त्याची उदाहरणे म्हणजे लिव्हिंग फेन्सिंगमध्ये झाडे लावली जातात तर ती झाडे कोणती हे विचारलं जातं. नॉन लिव्हिंग फेन्सिंगमध्ये कंपाऊंड वॉल्स, बार्बेड वायर्स वापरल्या जातात. हे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. यामध्ये इतर कोणताही सब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जात नाही. आज आपण फोर्थ पॉईंट विंड ब्रेक म्हणजे वायुरोधक हा पॉईंट अभ्यासणार आहोत. यामध्ये सुद्धा विंड ब्रेक म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे एवढेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. इतर कोणताही सब्जेक्टिव्ह क्वेश्चन या प्लॅनिंग ऑफ द ऑर्चर्डवरती विचारला जात नाही. हे फक्त ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तर आता विंड ब्रेक म्हणजे काय, त्याची उदाहरणे किंवा त्याचे फायदे काय हे आपण पाहूयात. फर्स्ट, द एक्सपोजर ऑफ द ऑर्चर्ड टू द विंड कॉजेस लॉस ऑफ मॉइश्चर अँड समटाइम्स स्ट्रॉंग विंड ऑल्सो कॉजेस डॅमेज टू द फ्रूट क्रॉप्स. म्हणजेच बागेतील मुख्य फळझाडे जर विंड म्हणजे वाऱ्याच्या किंवा वादळाच्या संपर्कात आली तर बागेतील मॉइश्चर कमी होते, म्हणजे बागेतील ओलावा कमी होतो. तसेच जास्त सोसाट्याचा वारा हा फळझाडांवरती म्हणजेच झाडांवरील फांद्या, फुले, फळे यांच्या दृष्टीने घातक ठरतात. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडाला आलेला मोहर म्हणजेच फुले गळून जातात,
फळे तुटून पडतात, फांद्या तुटून पडतात. अशा पद्धतीने वाऱ्यामुळे बागेचे नुकसान होते. सो इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट द ऑर्चर्ड फ्रॉम स्ट्रॉंग विंड. म्हणूनच वाऱ्यापासून बागेचा बचाव करणे हे आवश्यक ठरले जाते. आता यासाठी काय केले जाते तर बागेचे संरक्षण करण्यासाठी, वाऱ्यापासून बागेचे संरक्षण करण्यासाठी विंडब्रेक म्हणून काही उंच वाढणारी झाडे बागेच्या चारही बाजूंनी लावले जातात, ज्यामुळे सोसाट्याचा वारा जरी आला तरी तो त्या झाडांना थोपला जातो आणि आतमध्ये कमी तीव्रतेने वारा आतमध्ये प्रवेश करतो. यामुळे होणारे नुकसान कमी होते. अशा विंडब्रेक लावलेल्या बागेमध्ये जी फळझाडे असतात त्यांच्यापासून जास्त उत्पादन मिळते. तर विंडब्रेक म्हणजे काय? डेफिनेशन: विंडब्रेक्स आर द रोज ऑफ टॉल ट्रीज प्लांटेड क्लोज टुगेदर. म्हणजेच विंडब्रेक ही उंच झाडांची रांग असते जी मुख्य फळझाडांच्या चारही बाजूंनी तयार केली जाते. म्हणजेच काय? विंडब्रेक हे दुसरं काही नसून झाडेच असतात जी मुख्य बागेच्या किंवा मुख्य फळझाडांच्या चारही बाजूंनी लावली जातात. यामुळे सोसाट्याचा वारा किंवा वादळ हे आतमध्ये प्रवेश करत नाही, किंवा प्रवेश जरी केला तरी या विंडब्रेकमुळे त्यांची गती कमी झालेली असते आणि या वाऱ्यामुळे होणारे नुकसान कमी होते. द हाईट इज मोर इम्पॉर्टंट दॅन द थिकनेस. म्हणजे ह्या विंडब्रेक म्हणून वापरल्या जाणाऱ्या झाडांची उंची महत्त्वाची असते त्याच्या जाडीपेक्षा किंवा दाटीपेक्षा. द विंडब्रेक्स आर युजफुल फॉर द प्लांट्स लाईक बनाना, पपया एटसेट्रा. बनाना, पपया म्हणजे अनुक्रमे केळी, पपई या झाडांसाठी तर विंडब्रेक हे वरदानच असते. कारण बनाना आणि पपया ही शॅलो रूटेड प्लांट्स आहेत. यांची मुळे जास्त खोलवर जात नाहीत, त्यामुळे वादळ वाऱ्यापासून बचाव करण्याची जास्त आवश्यकता या झाडांमध्ये असते. जनरली विंडब्रेक्स ऑफ युकॅलिप्टस, जॅमून लाईक टॉल ट्रीज आर युज्ड. म्हणजेच सर्वसाधारणपणे युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी, जामुन म्हणजे जांभूळ यासारखी उंच वाढणारी झाडे विंडब्रेक म्हणून लावली जातात. द विंडब्रेक ट्रीज आर प्लांटेड अवे फ्रॉम द फर्स्ट रोज ऑफ द ऑर्चर्ड. ही विंडब्रेक म्हणून जी झाडे वापरतो ती झाडे चारही बाजूंनी जी पहिली रो असते त्या पहिल्या रोपासून थोड्या अंतरावरती लावली जातात. द विंडब्रेक ट्रीज समटाइम्स मे कॉम्पाइट विथ द मेन प्लांट्स फॉर अपटेकिंग वॉटर अँड फर्टिलायझर्स. म्हणजेच विंडब्रेक म्हणून लावलेली झाडे ही अंतरावरती लावण्याचे कारण म्हणजे ही झाडे मुख्य फळझाडांना जे अन्न म्हणजेच फर्टिलायझर आणि पाणी दिले जाते ते मिळवण्यासाठी देखील स्पर्धा करतात. यामुळे मुख्य फळझाडांचे उत्पादन कमी होऊ शकते. म्हणून ही झाडे चारही बाजूंनी जी पहिली ओळ असते मुख्य फळझाडांची त्यांच्यापासून थोड्या अंतरावरती लावले जातात. त्यानंतर
8 फूट लांब, साधारण 8 फूट अंतरावरती, म्हणजेच मुख्य फळझाडांपासून 8 फूट अंतरावरती एक ट्रेंच म्हणजे चर खणली जाते. असा खड्डा खणला जातो की ज्याच्यामध्ये विंडब्रेक म्हणून लावलेल्या झाडांची मुळे येतात आणि ती मुळे तिथेच कट केली जातात. त्यामुळे ती मुख्य फळझाडांकडे वळली जात नाहीत आणि झाडांची अन्नासाठी आणि पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होते. इथे प्लॅनिंग ऑफ द ऑर्चर्ड हे युनिट संपले आहे. यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे फक्त 2च पॉईंट, ते म्हणजे फेन्सिंग आणि विंडब्रेक. यामध्येही लिव्हिंग फेन्सिंगची उदाहरणे, नॉन लिव्हिंग फेन्सिंगची उदाहरणे आणि विंडब्रेकची उदाहरणे, एवढंच परीक्षेच्या दृष्टीने ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. यामध्ये इतर कोणताही सब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जात नाही. यानंतर आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल हे देखील पाहणार आहोत. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल म्हणजे मृदेच्या भौतिक गुणधर्म. सॉईल म्हणजे मृदा आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक गुणधर्म. म्हणजे फळझाड असो किंवा इतर कोणतेही पीक असो, याच्या लागवडीसाठी मृदा हा सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा घटक आहे. तर या मृदेचे काही भौतिक गुणधर्म लक्षात घेऊनच फळझाडांची लागवड केली जाते. ते गुणधर्म कोणते असावेत हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि फक्त भौतिक गुणधर्म हेच या पॉईंटमध्ये महत्त्वाचे आहेत. त्यापूर्वी आपण जाणून घेऊया सॉईल म्हणजे काय. सॉईल म्हणजे मृदा. या सॉईलचे विविध प्रकार आहेत. लोमी सॉईल, अल्कलाइन सॉईल, सँडी सॉईल, ॲल्युव्हियल सॉईल असे विविध प्रकार आहेत. मग फळझाडांच्या लागवडीसाठी जी काही मृदा निवडली जाते, ती मृदा कोणत्या भौतिक गुणधर्मांनी युक्त असावी हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. यासाठी फॉर फ्रूट कल्टिवेशन केअरफुल एक्झामिनेशन ऑफ सबसॉईल इज मोर इम्पॉर्टंट दॅन द सरफेस सॉईल. म्हणजेच सरफेस सॉईल म्हणजे काय, तर वरून पृष्ठभागावरून जी मृदा आपल्याला दिसते त्याला सरफेस सॉईल असं म्हटलं जातं. त्या सरफेस सॉईलच्या खालचा थर म्हणजे सबसॉईल. या सरफेस सॉईलपेक्षा सबसॉईल ही फळझाडांच्या लागवडीसाठी महत्त्वाचे मानले जाते. कारण फळझाडे ही मुख्यत्वे पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक असतात आणि यांची मुळे खूप खोलवर गेलेले असतात. म्हणून साधारण सबसॉईलपर्यंत असणारी मृदा विचारात घेतली जाते. टू गेट आयडिया अबाउट सबसॉईल, पिट्स आर टेकन इन द फील्ड बिफोर प्लांटिंग. म्हणजेच सबसॉईल ही कशी आहे हे जाणण्यासाठी ऑर्चर्डमध्ये फळझाडे लावण्यापूर्वीच खड्डे घेऊन त्या मातीचे परीक्षण केले जाते. Also, it is necessary to pay more attention to its physical condition. आता या सबसॉईलपेक्षा मातीचे अजून कोणते भौतिक गुणधर्म आवश्यक आहेत हे आपण अभ्यासणार आहोत.
भौतिक गुणधर्म म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. फर्स्ट, सॉईल शुड बी पोरस अँड वेल एरेटेड. म्हणजे हा मृदेचा पहिला भौतिक गुणधर्म लक्षात घेतला जातो. सॉईल म्हणजे मृदा ही पोरस म्हणजे सच्छिद्र अशी असावी आणि वेल एरेटेड म्हणजे या मातीमध्ये हवा खेळती राहील अशा पद्धतीची ती सच्छिद्र असावी. म्हणजेच एकंदरीतच काय तर मृदा ही भुसभुशीत असावी. देन सेकंड प्रॉपर्टी, द डेप्थ ऑफ द सॉईल शुड बी 5 to 6 feet. डेप्थ म्हणजे मृदेची खोली. इथे सांगितल्याप्रमाणे मृदेची खोली ही 5 ते 6 फीट म्हणजे 5 ते 6 फूट असावी. बघा, मृदेमध्ये किंवा एखाद्या प्लॉटमध्ये एकाच प्रकारची मृदा आढळून येत नाही. साधारण पहिले 2-3 फूट जशी माती असेल तशीच माती तिथून खालच्या लेअरमध्ये सुद्धा आढळेल असे नसते. आपण बोरवेल किंवा विहिरीचे बांधकाम होताना किंवा खोदकाम होताना पाहिले असेल तर आपल्या लक्षात येईल की जसं जसं बोरवेलचे किंवा विहिरीचे खोदकाम आपण करत जातो तसा तसा मातीचा प्रकार बदललेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, एखाद्या ठिकाणी मृदेची खोली पडताळताना विविध थर आपल्याला दिसून येतात. म्हणजे संपूर्ण खोलीमध्ये एकच थर असतो असे नाही, वेगवेगळे प्रकार आपल्याला तिथे दिसून येतात. म्हणून फळझाडांची लागवड करताना किमान 5 ते 6 फुटापर्यंत म्हणजेच वरचा जो सरफेस आपल्याला दिसतोय तिथून खालपर्यंत 5 ते 6 फूट किमान एक प्रकारची मृदा आपल्याला आढळून आली पाहिजे, तरच फळझाडांची लागवड यशस्वीरित्या करता येते. आता असाच एक पॉईंट आहे पुढचा, थर्ड पॉईंट, सॉईल शुड बी हॅव्हिंग युनिफॉर्म टेक्स्चर अप टू 5 to 6 feet डेप्थ. म्हणजेच काय, मृदेची खोली ज्याप्रमाणे 5 ते 6 फूट तरी पाहिजे त्याप्रमाणे त्या 5 ते 6 फुटापर्यंत मृदेचा एकच पोत असला पाहिजे, तरच फळझाडांची लागवड करता येते. फोर्थ पॉईंट, सॉईल शुड बी वेल ड्रेन्ड. म्हणजे मृदा ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. त्या मृदेतून पाणी झिरपून खालच्या थरामध्ये गेले पाहिजे. म्हणजेच काय, ही मृदा चिवट किंवा चोपण अशा प्रकारची नसावी. ही मृदा वेल ड्रेन्ड पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी, तरच फळझाडांची लागवड तेथे शक्य असते. देन फिफ्थ पॉईंट or fifth property, the water table should be at 10 feet depth in soil. म्हणजे वॉटर टेबल म्हणजे भूजल पातळी, जमिनीमध्ये जी पाण्याची पातळी आहे ती सरफेसपासून किमान 10 फूट खोल असावी. त्या 10 फुटापासून वरती जर पाण्याची पातळी असेल तर फळझाडांची लागवड करणे तोट्याचे ठरते.
किमान 10 फूट खोलीपासून खाली पाण्याची पातळी असावी. देन लास्ट पॉइंट, एक्स्ट्रीम कंडिशन ऑफ सॉइल सच ॲज व्हेरी हेवी सॉइल अँड व्हेरी लाईट सॉइल should be avoided because very heavy soils are ill drained and very light soils are infertile. म्हणजेच एक्स्ट्रीम कंडिशन ऑफ सॉइल अवॉइड करायच्या. म्हणजेच मृदेचे प्रकार हे टोकाचे नसावेत. म्हणजे एकदम हेवी, एकदम काळी मृदा किंवा व्हेरी लाईट सॉईल म्हणजे एकदम हलक्या प्रतीचे सॉईल, असे कोणतेही टोकाचे प्रकार त्या मातीचा नसावा. कारण व्हेरी हेवी सॉईल म्हणजे ज्याप्रमाणे एकदम काळी मृदा ही इल ड्रेन्ड म्हणजे तिथून पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होतो. म्हणजेच काय तर काळ्या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाही. म्हणूनच काळ्या मृदेमध्ये, ब्लॅक सॉईलमध्ये आपल्याला एकदा पाणी दिल्यानंतर भरपूर मोठ्या कालावधीनंतरच पाणी देण्याची आवश्यकता भासते. कारण त्या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. परंतु अशा सॉईल इल ड्रेन्ड असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा लवकर होत नाही आणि हे आपल्या फळझाडांच्या दृष्टीने घातक असते. तसेच व्हेरी लाईट सॉइल्स आर इनफर्टाईल म्हणजे ज्यामध्ये पाण्याचा निचरा लगेच होऊन जातो, अशा मृदा देखील फळझाडांच्या लागवडीसाठी उपयुक्त नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सँडी सॉईल म्हणजे वालुकामय मृदा, म्हणजे ज्या मृदेमध्ये वाळूचे प्रमाण जास्त आहे, अशा मृदेमध्ये पाणी खूपच कमी प्रमाणामध्ये किंवा खूपच थोडा वेळ साचून राहते आणि लगेच त्याचा निचरा होतो. हे पाणीसुद्धा झाडाच्या वाढीसाठी झाड वापरत आणत नाही किंवा त्याच्याकडून ते वापरले जात नाही, कारण ते पाणी लगेच दुसऱ्या स्तरापर्यंत पोहोचलेले असते. यामुळे अशी टोकाची मृदा म्हणजे हेवी सॉईल आणि व्हेरी लाईट सॉईल अशा मृदा आपण फळबागांची लागवड करताना टाळाव्यात. आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल हा घटक अभ्यासला. यामध्ये फक्त मृदेचे 6 भौतिक गुणधर्म महत्त्वाचे आहेत, जे परीक्षेला तुम्हाला विचारले जातात. फर्स्ट, सॉईल शुड बी पोरस अँड वेल एरेटेड म्हणजे मृदेमध्ये हवा खेळती राहील अशा प्रकारची ती पोरस असावी म्हणजे सच्छिद्र असावी. दुसरा पॉईंट, द डेप्थ ऑफ द सॉईल शुड बी 5 to 6 feet म्हणजे मृदा ही साधारण 5 ते 6 फूट तरी खोल असावी. म्हणजेच थर्ड पॉईंट, इट शुड हॅव युनिफॉर्म टेक्स्चर अप टू 5 to 6 feet डेप्थ म्हणजेच 5 ते 6 फुटांचा जो मातीचा थर असेल तो किमान एका टेक्स्चरचा म्हणजेच ती मृदा 5 ते 6 फुटापर्यंत एकाच पोतची असावी, तरच फळझाडांची लागवड शक्य आहे. देन फोर्थ पॉईंट, सॉईल शुड बी वेल ड्रेन्ड. ड्रेनेज म्हणजे निचरा. मृदा ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. फिफ्थ पॉईंट, द वॉटर टेबल शुड बी ॲट 10 feet डीप
इन सॉईल म्हणजे जमिनीमध्ये असणारी पाण्याची पातळी म्हणजे भूजल पातळी ही कमीत कमी 10 फूट खोलीवरती असावी. म्हणजेच काय, 10 फूट खोलीपेक्षाही वरती म्हणजे 10 फुटापेक्षा कमी खोलीवरती पाण्याची पातळी नसावी. कमीत कमी 10 फूट खोल, तिथून खाली पाण्याची पातळी असावी. तर फ्रूट क्रॉपचे कल्टिवेशन आपल्याला योग्यरित्या करता येते. आणि 6th पॉईंट म्हणजे लास्ट पॉईंट, एक्स्ट्रीम कंडिशन ऑफ सॉईल शुड बी अवॉइडेड. त्यामध्ये व्हेरी हेवी सॉईल किंवा व्हेरी लाईट सॉईल अवॉइड कराव्यात. म्हणजेच मृदेचा टोकाचा प्रकार एकदम हेवी पण नको आणि एकदम लाईट पण नको. मध्यम प्रकारच्या मृदा फळझाडांच्या लागवडीसाठी उपयुक्त ठरतात. व्हेरी हेवी सॉईल म्हणजेच उदाहरणार्थ काळी मृदा, याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होत नाही. ते फळझाडांच्या दृष्टीने घातक ठरते. तसेच व्हेरी लाईट सॉईल म्हणजे एकदम हलक्या प्रकारची मृदा, फॉर एक्झाम्पल सँडी सॉईल, ह्या इनफर्टाईल असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमताच नसते. त्यामुळे त्याच्यामध्ये सुपीकतासुद्धा राहिलेली नसते. तसेच झाडांना जे अन्न आणि पाणी आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तिथे मिळत नाही. म्हणून मृदेचे टोकाचे प्रकार फळबाग लागवडीसाठी टाळावेत. इथे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल हा घटक संपलेला आहे. धन्यवाद.